मॅडम झालं बरं का तुमचं काम. अख्ख्या मंडपाला आग लागल अशी व्यवस्था करून आलोय मी. समजे मरतील ना मंडपातले. अरे कोणी शिल्लकच उरणार नाही तर कोळसा होणार, कोळसा सगळ्यांचा. तुमची इच्छा पूर्ण होणार बघा. अधिपती त्याची फॅमिली समजे जाणार वरती, जाणार जाणार. आज माझं स्वप्न पूर्ण होणार. माझं काम मी केलंय बरं का चोख. ते तुमचं ते शब्द फिरू नका तुम्ही. हां कुठला शब्द? ऐका आता, विसरले का इतक्यात? अहो ते ओमकारच्या जागेवर मला घेणार आहेत ते. रमे ते कसं काही स्त्रीन मी करल म्या. तर मी काय म्हणतो मॅडम, ते ओमकारच्या जागेवर मला घेण्यापेक्षा ते अख्खी फॅक्टरीज माझ्या नावावर करून द्या ना. मी सांभाळतो बरोबर. हो रम्या, म्या माझा शब्द पूर्ण करन, पण त्या अगोदर तुझा प्लॅन सक्सेसफुल व्हायला पाहिजे ना. चला की मग स्वतःच्या डोळ्यानं बघा. चला चला. प्लीज सगळ्यांनी शांत व्हा. आग विझलेली आहे. प्लीज सगळ्यांनी शांत व्हा. सावकाश सावकाश मावशी, सावकाश सावकाश. घाबरू नका, घाबरू नका. थोडीशी आग लागली होती, विझली आहे. बाप्पाचा आशीर्वाद आहे, त्यामुळे आलेलं संकट निघून गेलं. घाबरू नका. तुम्ही प्रसंगावधान दाखवलं. नशीब तुम्ही जी रांगोळी बिंगोळी टाकायचं तुम्हाला सुचलं. तर वाढलं असतं तर इकडे सगळं जर पसरलं असतं ना, अवघड झालं असतं. तुम्हा दोघांना काही इजा नाही झाली ना? नाही. नाही नाही नाही, आम्हाला काय झालं नाही. बाकी कुणाला काय भाजलं नाही ना. हा, फक्त हे ओमक्या, हे पडदे जळल्यात, हे डेकोरेटरला सांगून पटदिशी बदलून घे, चांगलं दिसत नाही. होय. हा, जा तू. चला आता हे झालं ते झालं. पुढचा कार्यक्रम जसा ठरला होता तसा आपण आनंदात पार पाडूया, महाप्रसाद घेऊया. चला या बाजूला, या इकडे. बोंब बोलले समजा एक काम धड करता येत नाही. रम्या चल तर बाहेर चला माझ्यासोबत. कोणी घाबरू नका. आता विझलेली आग. हा तिकडे महाप्रसादाची सोय केली सगळ्यांना. हा चला. ओ मॅडम ऐका ना मॅडम. तर आता ओ काय मारू नका. मारू नका. अरे कशा पायी मार. अहो काय डोस कमीच का फिरलं काय तुमचं? कशा पायी मारताय? माझी काय चूक झाली तेवढं तर सांगा मला. ऐका तर या दगडा नाही ना तुझं डोसकच फोडलं. थोबड हाणलं पाहिजे तुझं. अरे एवढ्या आशा होत्या र. तू काय केलंस? तुला एवढी आयडिया दिलती, एवढं चांगलं ताट वाढून दिलतं, पण तू मातीत मिळवलंस. समजा मातीत मिळवलंस र. तू काय रे अधिपतीला संपवणार होतास ना अरुपती? अहो ऐका ना माझं. कसं पायी मारतंय? माझं काय चुकलं तेच सांगा तर पहिले मला तुम्ही. हेच थोबड कमी चालवायला पाहिजे होतं. अरे मी ना उद्यापासून नवीन आयुष्याची सुरुवात करणार होते, पण तू माती केली. अक्षरा, तुम्ही ठीक आहात ना? तुला काही लागलं नाही ना? नाही बाबा, खरंच काही नाही. त्याला काही लागलेलं नाही ना? भासलं वगैरे काही? अहो, हे सगळं कसं झालंय आपल्याला कळायलाच हवं. हा अपघात होता की घातपात? म्हणजे बघा ना, सगळी आपलीच माणसं आहेत. सगळी फॅक्टरीतली लोक आहेत. त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपल्यावरच आहे ना. मला काय वाटतं माहिती ना, आपण चौकशी करूया. एखादी कमिटी नेमूया. आपण शोधून काढूया हे काय. नाही. अहो म्हणजे चौकशीसाठी कमिटी बिमिटी कशाला नेमायची आहे का नाही? हे काय सरकारी काम आहे व्हय? नाही. हा नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं का हे फक्त चौकशीसाठी कमिटी नेमायची म्हणजे मला तर उलटच वाटायलंय बरं का. अहो मला तर वाटायलंय का देवाचा कोप झालाय म्हणून ही आग लागली व्हय. घे काहीतरी काय बडबडतीयस? अगं ते तू बी असं म्हणालीस. अगं या चारुलता बाई आहे का नाही, एक घराच्या परंपरा रीती काय काय बदलायला निघाले होते का नाही, म्हणून देवाचा कोप झालाय.
अगं देवानं का नाही त्याची नाराजी धावल्या म्हणून आग लागली अगं तेच तर सांगत होते मी म्हणलं बी होतं का घरावर संकट येईल आणि बघा आलं संकट. अहो मावशी असं काही नसतं. अगं तू असं कसं काय म्हणू शकतेस? हे समजा असं नसतं तर मग हे झालं कसं असतं? आणि हे बघ हे जे चौकशीसाठी कमिटी बिमिटी नेमायची का नाही ती नेमली तरी काय बी सापडणार नाही कारण देवाच्या काठीला आवाज होत नसतोय. बघा घरात जे काही झालं त्याचा आणि याचा काहीही संबंध नाहीये. मला असं वाटतं छोटीशी गोष्ट होती आपण टोकाला नको न्यायला. तुम्हाला समजेसने असं वाटलं असेल का घरातली परंपरा बदलली आहे तर इकडचा काय संबंध आहे का नाही? असं काही नसतं ग. अगं गणपती तिकडं बी हाय गणपती इकडं बी हाय देव समधीकडे असतोय का? आता तरी धडा शिका. आता तरी कुठली बी परंपरा बदलाय जाऊ नका. ए काय तो विषय संपलाय ना आता? पुन्हा उकरून का काढतेस? आणि देवाचं कोप आहे असं वाटतं ना? मग बघूया ना चौकशी समिती नेमूया आपण त्यातनं काय आहे ते खरं कळेल. आणि असंही एवढा मोठा कार्यक्रम आपण करणार होतो तर सेफ्टीची काळजी घ्यायला हवी होती. कुणाला काही झालं असतं तर काय केलं असतं आपण? नाही पण शेफ्टीची काळजी घेतली नव्हती असं कसं काय म्हणता तुम्ही? शेफ्टीचा सगळा विचार करूनच हा कार्यक्रम आखला होता ना. असं म्हणायची गरज नाही आहे. सगळं आता ते झालं जाऊ दे. आता त्याच्यात बोलण्यात आपण वेळ घालवायचा आहे काय? ती माणसं जेवणासाठी ताट काढली तर त्यांना वेळेत जेवण देऊया. अन्नदान करायचं तर ते वेळेत करायला पाहिजे असं शिरस्त आहे आई साहेबांचा. तो मोडायला नको. चला जाऊया. चल काय रे धनाजी, सगळं जेवणाची तयारी दिसते. मला असं वाटलं तर फक्त प्रसादाचा शिरा असेल. नाही दरवर्षाला असंच असते. हो ये आपण जरा हातभार लावू. हो मार ओ मॅडम कशा पायी मारताय मला तुम्ही? ओ मॅडम मार. ओ मार खूळ लागलं काय तुम्हाला? नका मारू. तुझ्यामुळे माझा डोसका फिरलाय. ओ मार. अहो दगड मारू नका. लोकांच्या मागड्या गाड्या फुटतील हाणतील लोक तुम्हाला. गाड्या तर फोडीन आणि तुला बी फोडन मी आता. हो नाही हो काकी, मला खरंच काय झालं नाही. 2 पायावर ठणठणीत उभा आहे. सांगा की हो यासनी. अहो आम्ही लय घाबरलो होतो आणि भ्या पण लय वाटलं होतं बघा. नाही साहजिक आहे. अचानकच आग लागली आम्हाला पण काही कळेना. एकदम भासदिशी सगळं अंगावर आल्यावर झालं. जाऊ दे पण जाऊ दे. झालं ते झालं. चला जेवून घ्या. आता महाप्रसाद दाखवतो तुम्हाला. बघा इकडून उजवीकडे आलो. बघा वा पुढे. चला घेऊ. सरकार तुम्हाला काय झालं नाही ना हो? नाही मला काय झालं नाही बाबा. खरंच काय झालं नाही. नाही हो, तुम्हाला जर काय झालं असतं आमच्या देवावरचा विश्वास उडला असता. मला काय झालं नाही बाबा. देवावरचा विश्वास तसाच राहू दे आबादीत. चल महाप्रसाद करून. वहिनी साहेब तुम्ही बरं आहेत ना हो? तुम्ही होतात म्हणून मोठं संकट टळलं बघा. नाही मी बरी आहे. छोटीशीच गोष्ट होती. बरं ते जाऊ दे आता महाप्रसादाला जाऊया आपण. हा चल तुम्ही व्हा दोघं पुढं. मी आलो जरा. हा बाबू चला जाऊया. काय हो कमालच आहे. मी यांना ओळखत पण नाही आणि इतकी आस्थेने चौकशी करतात ते माझी. म्हणजे खरं तर त्यांना तुमची काळजी आहे पण तुमच्याबरोबर माझीही काळजी वाहतात ते. नाही मास्तरीनबाई खरं सांगू का, माझं याच्यात काहीच कौतुक नाही. हे सगळं आई साहेबांचं आहे बघा. म्हणजे अहो हे सगळं आई साहेबांनी जमवलेलं गोतावळा. त्यांनी जोडलेली माणसं. आडी अडचणीला यांच्या कुटुंबाच्या पाठीची आई साहेब अशा उभ्या होत्या का नाही, स्वतःचं घर असल्याने. त्याच्यामुळे यांचे सगळे आशीर्वाद आत्ता आपल्याला लाभतात ते त्याच्यामुळेच आहे. या सगळ्या ज्या शुभेच्छा आहे ना या लोकांच्या, त्या आई साहेबांच्या नावच्या. आपण फक्त स्वीकार करायचा. खरंय. नमस्कार. नमस्कार. थोरल्या सरकार कुठे आहे? दिसल्या नाही आज. हा नाही थोरल्या सरकार आता नाहीत. येतील पण त्या गणपती जायच्या आधी येतील नक्की 100%. चला की ताई या महाप्रसाद करून घ्या. चला या हो का इकडे. ओरडता कशावर माझ्यावर? हा काय चूक आहे माझं? मी ऐकून घेतो म्हणून काय बी करायला लागलात तुम्ही? ऐकतो म्हणजे काय उपकार करतो? उपकार करतो करा तू माझ्यावर?
एवढं चांगलं प्लॅनिंग दिलं तर तुला तुझ्या समजा माणसाने बी सांगितलेलं काय करायचंय तर तरी बी त्या सूर्यवंशींच्यातली समधी माणसं जिवंत आहेत. अहो प्लॅन फेल होतच असतात हो, तुम्हीच बोलला की नाही मला, प्लॅन फेल होतच असतात. तुमचे बी किती प्लॅन फेल झाले का नाही? अहो माझा बी झाला आता प्लॅन फेल. अहो आता माझा प्लॅन सक्सेस झाला नाही म्हणून माझ्यावर एवढं काय चिडायला लागलाय तुम्ही? आणि मुळात खरं सांगू तुम्हाला, तुमचे प्लॅनच तुकार असतात हो, फसतात तुमचे प्लॅन, फुसके प्लॅन तुमचे, मारून नका. अरे डुकऱ्या, जेव्हा तुला आयडिया दिलती तेव्हा तो लय खुश झालता, लय भारी आयडिया आहे म्हणा. अरे स्वतःच्या अपयशाचं खापर माझ्यावर पडू नको. मी तुला आधीच सांगितलेलं का ह्या प्रकरणाची चौकशी होणार आणि जर नाव बाहेर आलं तर मी तुझी मान अडकवणार म्हणून. तुम्ही माझी मान अडकवणार काय? माझी मान अडकली ना तुम्हाला बी सोडणार नाही मी. ऐका ऐका ऐका, माझं डोकं शांत ठेवून ऐका. आपण दोघं कशा पायी भांडतोय? आपल्या दोघांचा शत्रू एकच आहे का नाही? पण आता एक लक्षात घ्या, तुम्हाला बी काटा काढायचा का नाही? मला बी काटा काढायचा आहे. तुम्ही तुमच्या मार्गाने काटा काढा, मी माझ्या मार्गाने काटा काढतो. हा, तुमचं सुपीक डोकं तुम्हाला लखावला बसू द्या. हे बघा, मी माझ्या 3 पट डोक्याने विचार करतो, मी बरोबर त्या अधिपतीचा काटा काढणार. आता एकच वार ना अधिपती गारच करतो त्याला मी आता. आता नाही मारायचं, आता नाही मारायचं मला. हा लय झालं. फेका दगड, फेका दगड, तो फेका. अहो आपल्या फॅक्टरीत फायर एक्सटिंग्विशर्स असतील, पण मला या प्रिमायसिसमध्ये कुठे काही दिसलं नाही. आपण काहीतरी सोय करून घ्यायला हवी ना. इथेही ॲडिशनल काहीतरी व्यवस्था व्हायला हवी. पण आता हे अधिपतीशी बोलायला गेलो तर तो ऐकून नाही घ्यायचा, वाद घालेल. अहो पण म्हणून आपण सांगायचंच नाही, असं कसं होईल? आज बघितलं ना काय झालं. खरंय, त्याला सांगत बसायचंच नाही. आपणच आपल्याला जे हवंय ते ॲडिशनल सगळं करून घ्यायचं. मी लक्ष घालतो, तू काळजी नको करू. नाही तसं करा हवं तर, त्याला सांगा किंवा नका सांगू, पण या प्रिमायसिसमध्ये काहीतरी फायर सेफ्टीसाठी असायला हवं. काय शेवटी सेफ्टी महत्वाची, नाही का? तिकडं मागे जी पुऱ्या तळायला बसल्या ना, त्यांना म्हणा पुऱ्या सगळ्या एकदमच तळून ठेवू नका, परत त्या गार होत्यात. तसं जर लागतील लोकांना तसं गरम गरम पुऱ्या तळायला सांग. तुम्ही वा पुढे, मी आलोच. नमस्कार सरकार. नमस्कार सरकार. कशा आहात तुम्ही? घरी येऊन जाल नक्की. हा ताई, आणि बघा प्रसाद आहे तिकडे, प्रसाद घेऊन जा. नमस्कार. लई उपकार झालं सरकार. वरीसभर तुम्हाला भेटायचं होतं पण जमलं नाही हो. मग म्हणलं यंदाच्या गणपतीत जावंच आता. तुम्हासनी आठवतं ना व मागच्या वेळेस महाआरतीला तुम्ही आम्हाला शेतीसाठी मदत केली होती? तुम्हालाच नाही, अहो आम्हाला पण मदत केली होती. आपली गावं एकाच पट्ट्यात येतात ना व. माझ्या नवऱ्याची नोकरी पण गेलती, पण ऐन गणपतीच्या टायमाला येळ काढून त्यांनी काम दिलं आम्हासनी. लय पुण्यवान आहेत सरकार तुम्ही, आणि दानशूर बी. माझ्या सख्या पोराचा आजार पण काढलं तुम्ही, हॉस्पिटलचं बिल भरलं तुम्ही, आमच्या कातड्याचे जोड केले तरी तुमचे उपकार फिटणार नाहीत. देवाच्या अगोदर तुमच्या पाया पडायला आलो आम्ही. अहो मला नमस्कार नका करू. सगळं मुसळ केरात गेलं, सगळं मुसळ केरात. त्या रम्यावर आहे ना विश्वासच ठेवायला नाही पाहिजे होता. चंचे, अगं हे चंचे, अगं हे काय दगड काय मारायलीस तू? अगं तू इतका वेळ कुठं होतीस? मम्मी जरा शांत राहा, माझं डोकं फिरलंय. ते फिरलेलंच असतंय. अगं पण यो काय अवतार केलास तू? ए मम्मी जरा गप ग, आधीच माझं टाळ कसं नकलंय. चंचे जरा नीट बोल हा. आणि तुला दर वेळेला मी सांगत असते का जे काय करतीस ते नीट विचार करून कर. आज मी थोबाडावरच आपटलीस ना व. हे बघ एक लक्षात ठेव, आज म्या वाचवलंय तुला. तू वाचवलं म्हणजे? म्या काय नाही केलंय. ए चंचे, उगं येड पांघरून पेडगावला जाऊ न कसं. मग अशी तू तुझ्या स्वतःच्या तोंडानं कबूल केलंयस, अशी आग तू लावलीस. केलंस का नाही? मला समद माहिती आहे, समद तू केलंस म्हणून. आणि हे बघ, एक गोष्ट तू तुझ्या डोसक्यात फिट करून ठेव,
आता त्या चारूबाईला हलक्यात घेऊ नगस. का तिनं काय केलंय? काय केलंय? अगं ती करणार होती. तू जी काय आज ती आग लावलीस का नाही, त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कमिटी बसवणार होती ती बाई. मी तिला थांबविलंय, कळलं? हे बघा, तुम्हाला जी वाटते ती मी नाहीये. ताई हे बघा, सेम दिसत असल्यामुळे तुमचा गैरसमज झाला बहुतेक, पण त्या आमच्या आईसाहेब नाही आहेत. म्हणजे त्या थोरल्या सरकार नाही आहेत असं. अहो काय बी सांगायले लागले सरकार तुम्ही. अहो नाही, खरंच म्हणलं ना, जरी तुमचा गैरसमज झाला असला तरी त्या वेगळ्या आहेत. त्या आईसाहेब म्हणजे त्या थोरल्या सरकार नाही आहेत ताई. तुम्ही या की दर्शन घ्या की. दर्शन घेतलं का नाही? होय वहिनी, या या. बघा, साहजिक आहे, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा गैरसमज होणार. जाणारी येणारी 100 माणसं आहेत आज. आता मी कुणाला सांगणार की तुम्ही वेगळे आहे म्हणून? ते काय बरं वाटणार नाही. तुम्ही महाआरतीसाठी आला होता ना, हो महाआरती झालेले. आता तुम्ही जावा, खरं तर घरची माणसं आपली आहे का नाही. इथलं प्रसाद वाटप वगैरे करायला आम्ही सगळीजण आहेच, तसं काही टेन्शन नाही. इथलं सगळं आम्ही सांभाळतो. तुम्ही गेला तरी चालतंय, तसं काय. मी भुवनेश्वरी नाही हे त्यांनी सांगितलं, पण मी त्याची आई आहे हे मात्र सांगितलं नाही. आई सॉरी सॉरी, मी बोलते त्यांच्याशी. तुम्ही नका काळजी करू. हं सॉरी. चारू, ही बाई आता चौकशी करणार. ही कशा बाई समजामध्ये तोंड खूप पुसत असते ग. गप्पच म्हणाव की जरा तिला. अगं ती कशा पायी गप बसेल? आता ती का नाही हळूहळू करून का नाही गुंडाळणार समजा गोष्टी. आणि त्यात ती मास्तरडी ती हायच की तिला फुस लावाय. तुला सांगू चंचे, मी तिकडं होते म्हणून हुशारी दावली ग. हे बघ, आणि तिनं कमिटी बसवली असती का नाही तर आपण आयुष्यातून उठलो असतो, कळताय? आपण कशा बाई आयुष्यात उठलो असतो. अगं तिनं कमिटी बसवल्यावरती, ती खोलात गेल्यावरती कुणाचं नाव पुढे आलं असतं? तुझंच का नाही? माझं नाव आलं नसतं, कवाच आलं नसतं. कारण हे जे बी काय घडलंय ना, ते मुकादमनं घडवलंय आणि त्याच्या माणसानं घडवलंय. मी फक्त आयडिया दिली त्या. तेच मी तुला सांगायला, तुझ्या आयडियाचं दुकान बंद कर. त्या मुकादमवर विश्वास ठेवू नगस. त्या लायकीचं नाही का तो माणूस. तुला जरी वाटत असेल का नाही का शत्रूचा शत्रू मित्र असतोय आपला, असं काही नसतंय. हे बघ, उद्या जर का अधिपतीने त्याला 2 फटके मारले का नाही तर तोंड उचकाटल. आणि कुणाचं नाव समोर येईल? तुझं. आणि हे समजा अधिपतीला कळल्यावर काय करेल ग त्यो? ताईला शोधायला तो आपल्याला आता पैसे देतोय, ते बी बंद करेल ग. हे बघ, आता मी तिकडे होते म्हणून हे समजा थांबवू शकले. तर येळेला मी तुला वाचवू शकत नाही चंचे. अगं पण मम्मी, मी जे बी काय करत होते ते आपल्याच भल्यासाठी करत होते ना. हे बाई, तू आता एकच काम कर, आपल्या भल्यासाठी काय बी करू नकस, कळताय? अधिपती अधिपती ऐका. अहो काय काय चाललंय तुमचं? काय असं करताय तुम्ही? त्यांना थांबायचं असेल तर थांबू द्या ना. कशाला? आता काय काम आहे त्यांचं इथं? येणाऱ्या जाणाऱ्या माणसांचा गैरसमज व्हायला लागला, बघितलं ना? आईसाहेब समजले दोघं तिकडे. अधिपती, अहो गैरसमज तर होणारच ना, साहजिक आहे. त्यासाठी त्यांना घरी कशाला जायला सांगताय तुम्ही? म्हणजे अहो हे बघा, सगळं हे भुवनेश्वरी मॅडम साठीच चाललंय ना. महाप्रसादाचा घाट सुद्धा तुम्ही मॅडम साठीच घातला ना, मॅडम परत याव्या म्हणून. पण असं असून सुद्धा आईंनी पुढे येऊन सगळ्याला मदत केली ना. प्रसाद करायला पण मदत केली त्यांनी. खूप करतायत त्या. ते दोघंही मनापासून इन्व्हॉल्व्ह होण्याचा प्रयत्न करतायत. हे दिसत नाही का तुम्हाला? कसं दिसणार मला? कावा सवयच नाही मला त्यासनी असं बघून. आणि एवढं सगळं करून माती खाऊन झाल्यानंतर हे करण्यात काय पॉइंट आहे? अहो पण मी सांगते ना, त्यांना पश्चाताप झालाय. त्यांच्या वागण्यातून नाही दिसत आहे तुम्हाला? कळत नाहीये? नाही, जेव्हा माणूस परत परत तीच चूक करतोय की नाही, त्याच्या पश्चातापाला बी काय अर्थ नसतोय. परत तीच चूक तो करणार नाही कशावर, माझा काही विश्वास नाही बघा. परत आणि तसंच करणार, परत म्हणणार मला पश्चाताप झाला. काय करायचं आम्हाला त्या पश्चातापाचे? अधिपती ऐका माझा, असं नका करू. इतका अविश्वास नका दाखवू आईवर.
हो जरा समजून घ्या, आईंना आत्ता आल्यात ना त्या. हे सगळं वातावरण त्यांच्यासाठी नवखं आहे आणि असं असलं तरी सुद्धा त्यांना जे जे शक्य आहे ते सगळे प्रयत्न त्या करतायत की नाही. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, जे तुम्हाला हवंय तेच मलाही हवंय, तेच आईंनाही हवंय. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केले ना तरच बाप्पा आपल्या प्रयत्नांना यश देईल.